नाहीतर शिंदेची दरोडा टाकण्याची हिंमत नव्हती. सरेंडर का व्हा, आम्ही तुमचे मित्रपक्ष होतो ना. जर तुमची नीती जर मित्रपक्षालाच संपवण्याची असेल तर तुमच्याशी लढावंच लागेल. नवी शिवसेना ही आता आदित्यायन सुरू करेल असं वाटतं. असं काही मला वाटत नाहीये. जे आत्ताचे 40 गेले किंवा आत्ता जे गेले याच्यामध्ये बाळासाहेबांनी ज्यांची कारकीर्द फुलवली हे कोण नाहीत. एकनाथ शिंदेंचा आणि बाळासाहेबांचा संबंध किती वेळा आला, दिघेंचा मी समजू शकतो. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. एका बाजूला निवडणुकांच्या जागा वाटपाची युतीची बोलणी सुरू झाली आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी असलेल्या दोन्ही मित्रपक्षांच्या खुर्चीखाली जणू काही ॲटम बॉम्ब लावण्यात आलेले. उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यात एका शेताजवळ मादक द्रव्यांचा साठा सापडलाय, तर दुसरीकडे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे लीलावतीच्या ICU मध्ये ऍडमिट झालेले. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ हा गृह मंत्रालयाशी आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना तिसरीकडे जागा वाटप सुरू आहे, भाजपचं दबाव तंत्र सुरू आहे. या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जी व्यक्ती खरं तर मास लीडर म्हणून आपण तिला ओळखत नाही, पण उद्धव ठाकरेंचा चाणक्य म्हणून आपण त्या व्यक्तीला दुर्लक्षितही करू शकत नाही. आपल्या लक्षात येताना आलं असेल, मी बोलतोय शिवसेना नेते अनिल परब यांच्याबद्दल. आपण त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेणार आहोत. ठाकरेंची युती खरंच टिकणार आहे का? फडणवीसांना ते टिकवायची आहे का? राज ठाकरे हे अनिजी का आहेत? राज ठाकरे यांना भेटणारी पहिली त्यांना न आवडणारी व्यक्ती त्यांच्यापर्यंत का पोचली? अशा अनेक प्रश्नांना आपण त्यांच्याकडून समजवून घेणार आहोत. काय आहे हा सगळा विषय आपण टाइम महाराष्ट्राच्या फेस टू फेस मधून थेट अनिल परब यांच्याकडून समजून घेणार आहोत. परब साहेब, आपलं टाइम महाराष्ट्राच्या फेस टू फेस मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार साहेब, 2005 नारायण राणे गेले, त्यानंतर राज ठाकरे गेले, शिवसेना, त्यानंतर आत्ता 2022 मध्ये एकनाथ शिंदे गेले. जेव्हा जेव्हा शिवसेनेतून कोणी बाहेर पडतं आणि शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या भगव्याला आव्हान देतं, त्यावेळेला उद्धव ठाकरेंना पहिली हाक मारावीशी वाटते कायदेशीर गोष्टींसाठी, ती म्हणजे अनिल परब. तुम्ही आजपर्यंत तुमचा जो काय प्रवास आहे तो बेहद निष्ठेनं त्यांच्याबरोबर पार पाडलाय. हे जरी खरं असलं तरी आज मी तुमच्याकडे येण्याच्या मागची जी काही कारणं आहेत ती खूप वेगळी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी घडत आहेत. ठाकरेंना मुळापासून नष्ट करण्यापासून ते अगदी कुठेतरी ठाकरे ब्रँडला तडे घालवण्यापर्यंत विरोधकांची सगळी वाटचाल सुरू आहे. या काळामध्ये तुमच्यावरही अनेक संकटं आली, गोष्टी आल्या, पण आत्ता नेमकं अनिल परबांचं काय चाललंय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं काय चाललंय? किती तणावाखाली आहात तुम्ही? आपण जे सुरुवात केली त्यात असं म्हटलं की मी मास लीडर नाही आहे आणि मी शिवसेनेचा चाणक्य आहे. मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, मी मास लीडर देखील नाही आणि मी चाणक्य देखील नाही. मी आहे शिवसेनेचा एक रस्त्यावरचा बाळासाहेबांनी घडवलेला कार्यकर्ता. आणि कार्यकर्ता म्हणून हे जे बिरुद माझ्या मागे लागले, मला सगळ्यात जास्त ते प्रिय आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि जे शिक्षण मी घेतलं, ज्या गोष्टी मी शिकलो, या माझ्या पक्षाला जर उपयोगात येत असतील तर माझ्यासारखा भाग्यवान माणूस कोण नाही. मी वकील आहे पेशाने आणि त्यामुळे कायदेशीर ज्या काही गोष्टी मला समजतात त्याचा उपयोग पक्षाला झाला तर तो मला जास्त आवडतो. आणि म्हणून अशा वेळेला, ज्या वेळेला पक्षात फूट पडते की या वेळेला काही पक्षावरती संकट येतं, यावेळेला कायदेशीर बाबी काय आहेत याचं थोडासा अभ्यास करून पक्षाला व्यवस्थित त्या बाबतीतली माहिती देणं हे माझं काम आहे. आणि म्हणून बाळासाहेबांबरोबर, उद्धवसाहेबांबरोबर इतके वर्ष काम केल्यानंतर त्यांना एक आपलासा किंवा घरचा माणूस म्हणून मी वाटतो. आणि म्हणून अशा वेळेला, ज्या वेळेला कधी फूट पडते किंवा संकट येतं किंवा आणखीन काही भानगडी होतात, अशा वेळेला मी माझी जबाबदारी समजतो
की अशा परिस्थितीमध्ये पक्षाबरोबर उभं राहून पक्षाची ही बाजू सांभाळण्याची जबाबदारी जर माझ्यावर आली तर ती प्रामाणिकपणे पार पाडावी. एकनाथ शिंदे या प्रकरणामध्ये जेव्हा आपण थोडंसं नीट बघण्याचा प्रयत्न करतो, अनिल परब, अनिल देसाई यांची टीम या संपूर्ण प्रकरणामध्ये काहीशी नामोहरम झाली, कमी पडली, हरली, असं एकूण चित्र रंगवलं जाते दिसतंय. काय वास्तव आहे? आजपर्यंत कधीच तुम्ही यावर स्पष्टपणे भाष्य केलं नाही. एकनाथ शिंदेबरोबरचा किंवा भाजपने पुढे आणलेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडाचा विषय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात किंवा त्यांच्या बाजूने लागेल असं तुम्हाला वाटतंय का? बघा, मला एक गोष्ट कळते कायद्याची, जी कायद्याच्या भाषेत म्हटली जाते, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्याय प्रक्रिया ज्या वेळेला लांबली जाते किंवा लांबवली जाते त्यावेळेला न्याय नाकारला जातो असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की एक घटनात्मक प्रकरण आहे आणि या घटनात्मक प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बाजू मांडली आहे, मला तरी पूर्ण खात्री आहे की जर कोर्टाला निकाल द्यावा लागला तर तो आमच्याच बाजूने द्यावा लागेल. आता अशी काय मजबुरी आहे कोर्टाची की कोर्ट निकालच देत नाही आहे. मग अशा वेळेला तो निकाल लांबवला जातोय. आपल्यासारखीच केस तेलंगणाची झाली होती. तेलंगणामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं याचा निर्णय 4 आठवड्यात लावा. आणि आज हे जे प्रकरण आमचं चाललेलं आहे, मग डिस्क्वालिफिकेशनचं असेल किंवा चिन्हाबाबतचं असेल, पक्षाच्या नावाबद्दलचं असेल, आज 3.5 वर्ष झाली या गोष्टीचा निकालच लागत नाही आहे. आत्तापर्यंत ज्यांच्या समोर प्रकरण गेलं त्यांनी प्रकरण ऐकलं, त्या बाबतीतले त्यांनी रिमार्क्स, ऑब्झर्वेशन पास केले, परंतु जजमेंट दिलेलं नाही. आणि एका टोकाला आता प्रकरण असं आलंय की आता डिस्क्वालिफिकेशन करायचं नाही करायचं, कारण ती टर्मच संपली. आली तरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर येणार. चिन्हाच्या बाबतीतल्या एवढ्या निवडणुका होऊन गेल्या. म्हणजे थोडक्यात न्याय प्रक्रिया नाकारायची असेल तर ती लांबवावी लागते असं मला ह्या प्रकरणात वाटतंय. आणि इतका उशीर खरं सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकरणात करायला नाही पाहिजे होता. आम्ही नामोहरम होण्याचा प्रश्नच नाही. सत्ता त्यांच्याकडे आहे, सगळी ताकद त्यांच्याकडे आहे, आर्थिक सगळं गणितं त्यांच्याकडे आहेत. पण आम्ही लढतोय जरूर. आम्ही लढवई आहोत. जिंकतोय का हरतोय याच्यापेक्षा लढतोय हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नाही, पण एक सामान्य निरीक्षक म्हणून बघा, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे कार्यकर्ते आहात. मी शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि शिवसेना प्रमुख यांचा एक बरा निरीक्षक आहे. त्यांचं इतक्या वर्षांचं हक्काची निशाणी गेल्यानंतर त्याचा सेटबॅक बसला शिवसेनेला. बघा, एक कार्यकर्ता जरी गेला ना तरी पक्षाला थोडा ना थोडा फरक पडतच असतो. इतक्या वर्षाची निशाणी, इतक्या वर्षाचं नाव ज्या वेळेला जातं त्यावेळेला फटका तर बसतोच. मी दरोडा पडला, तुमच्या घरावरती जेव्हा दरोडा पडतो आणि तुमचं पूर्ण घर चोर घेऊन जातात, सगळे तुमची मालमत्ता असेल, साधनसामुग्री असेल, तुमच्या घरातला ऐवज असेल, तो ज्या वेळेला घेऊन जातात तर साहजिक ते घर पुन्हा उभं राहीपर्यंत पोकळी तर निर्माण होतेच ना. आता हे परत घर उभं राहीपर्यंत साहजिक आहे, याला काय असं कोणच म्हणणार नाही फटका नाही पडला. फटका तर पडला, पण दरोडा टाकला गेलाय आणि तो भारतीय जनता पक्षाच्या मदतीने टाकला गेलाय. नाहीतर शिंदेची दरोडा टाकण्याची हिंमत नव्हती. हा दरोडा भारतीय जनता पक्षाच्या मदतीने टाकला गेला आणि साहजिक आहे आता पक्ष पुन्हा ही नवीन निशाणी, नवीन चिन्ह, नवीन नाव घेऊन उभा राहतोय. वेळ लागेल पण उभा राहील. घरावर दरोडा पडला म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरे आठवले असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही आहे. आता मला सांगा की ज्या वेळेला एखाद्या वेळेला तुम्ही कुठल्या अडचणीत आलात
आणि तुमच्या भावाने तुम्हाला मदत करायची ठरवली, तुमच्या भावाची भांडण असेल कदाचित, तर अशा वेळेला घरच्या माणसाची मदत घ्यायची नाही किंवा घरच्या भावाची मदत मागायची नाही. शेवटी नातं रक्ताचं आहे. घरात देखील आपल्या असं होतं ना, घरात दोन भाऊ भांडतात, नंतर एकत्र होतात. त्याच्यामुळे हा काय, ह्याच्यात काय असं वेगळं नाही आहे. त्यामुळे दोन भाऊ जर एकत्र आले तर मराठी माणसाला आनंदच होणार आहे आणि तो झालेला आहे. आता त्याचे परिवर्तन मतांमध्ये कसं होतं हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल. रस्त्यावरच्या राड्यापासून ते कायदेशीर पेच प्रसंग ज्या वेळेला उद्धव ठाकरेंवर उद्भवतो त्यावेळेला इतर कोणाला काय माहिती आहे मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरेंच्या डोक्यात जी काही पहिली 2-4 नावं येतात त्यापैकीचं तुमचं एक नाव आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एकत्र येण्याबद्दलची ज्या वेळेला गोष्ट सुरू झाली त्यावेळेला ते असं म्हणाले होते की आम्ही दोघंच निर्णय घेऊ. पण माझी माहिती अशी आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या काही जवळच्या लोकांबरोबर चर्चा केली त्या जवळच्या अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांमध्ये तुमचा समावेश होता. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला काय सांगितलं हे मी विचारणार नाही, पण जे काही बिंदू त्यांनी तुमच्यासमोर मांडले किंवा जे चर्चेत आले त्यातले सगळेच्या सगळे मुद्दे तुम्हाला पटले का या युतीच्या संदर्भातले? एक गोष्ट हे मी तुम्हाला का विचारतोय, राज ठाकरे ज्या वेळेला पक्ष सोडून गेले किंवा त्यांना जावं लागलं त्यावेळेला त्यांचे ज्या लोकांवर राग होता, सुभाष देसाई असतील, मिलिंद नार्वेकर असतील, अनिल देसाई असतील किंवा अनिल परब असतील, त्या चौघांमध्ये तुम्ही एक होतात आणि त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंचे नावडते होतात. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, कारण या बोलणी करण्यासाठी पण तुम्हालाच आधी पाठवण्यात आलंय. नाही, सर्वप्रथम तर मला एक गोष्ट पक्की माहिती आहे की राज ठाकरेंचा मी नावडता कधीच नव्हतो. राज ठाकरेंचा आणि माझा वैयक्तिक वाद हा कधीच झालेला नाही आहे. राज ठाकरेंबरोबर तर मी विद्यार्थी सेनेत असतानापासूनचं काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्यांचे आवडते कोण नावडते कोण याच्यामध्ये मला एक गोष्ट माहिती आहे, कदाचित मी आवडता नसीन पण नावडता तर नक्कीच नव्हतो. आता प्रश्न असा आहे की राजकारणात ज्या चर्चा होतात या चर्चा काय बाहेर चर्चा केल्या जात नाहीत. जे निर्णय होतात ते बाहेर सांगितले जातात. आता मुंबईची बऱ्यापैकी माहिती, मी वर्षानुवर्ष मुंबईत काम करतोय. मुंबई पदवीधर मतदारसंघात आमदार आहे आणि सगळ्यात आत्ता या सगळ्या विभाग प्रमुखांमध्ये सगळ्यात जास्त जुना किंवा ज्याला मुंबई ज्याने फिरून बघितलेली आहे अशापैकी मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मुंबईतल्या बऱ्याचशा गोष्टींची जबाबदारी माझ्यावर येते. आता काल ज्या वेळेला ही चर्चा आता चालू आहे त्याच्यात काही गोष्टी दोन्ही पक्षप्रमुखांना समजून घ्यायच्या असतात, तर ज्याला माहिती असते त्यालाच पाठवलं जातं. आता त्यामुळे मी तिकडे गेलो, त्यांना जे काही प्रश्न होते ते प्रश्नांची उत्तरं दिली आणि मला असं वाटतं की हा एक प्रोसेसचा भाग आहे. याच्यात काय खास वेगळं काय असं मला वाटत नाही. अशा गाठीभेटी तर होतच राहतात. आता एकदा युती करायची म्हटली तर या गाठीभेटी होणार, या गाठीभेटी वाढणार, युती झाल्यावरती निवडणूक लढणार, त्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांच्याकडे जाणार, ते आमच्याकडे जाणार, हे होतच राहणार. त्यामुळे मला असं वाटतं की हा एका निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामुळे नावडताय आवडताय ह्यालाच पाठवायचं त्यालाच पाठवायचं असं काही दोन्ही पक्षांच्या मध्ये काय असं काही भेद नाही आहे. फक्त जो काही काम बघतोय माणूस किंवा ज्याला या सगळ्या गोष्टींची काही जबाबदारी आहे त्याला उद्धव साहेबांनी पाठवलं, म्हणून मला काल जावं लागलं. काल तुम्ही आणि राऊत दोघंजण तिथे गेलात आणि स्वतः राज ठाकरे तुमच्याबरोबर बोलत होते, त्यांचा कोणी सहकारी तुमच्याबरोबर बोलत नव्हतं. जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी ते ऐकलं. ही जी प्रक्रिया थेट झाली त्याच्या मागचा नेमका उद्देश काय होता? नाही, असं आहे की काही गोष्टी पक्षप्रमुख म्हणून त्यांना समजून घ्यायच्या असतात. आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा अशा प्रकारची युती होते आणि कुठलीही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा होत असते तेव्हा काही ती अशी एका दुसऱ्या मिटिंगमध्ये होत नाही.
त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. आपल्याला माहिती आहे BJPशी पण युती ज्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा झाली तेव्हा बाळासाहेब प्रमोद महाजन ज्या वेळेला बसायचे त्यावेळेला देखील अशा अडथळे यायचे की या वॉर्डाचं काय करायचं, त्या वॉर्डाचं काय करायचं, या वॉर्डात आमचा कार्यकर्ता का तुमचा कार्यकर्ता, याच्यापैकी मेरिट कोणाचं काय, असे वेगवेगळे विषय चर्चेला येतात. आणि काही वेळेला असं पक्षाच्या प्रमुखाला वाटतं की बाबा नीट मीच समजून घेतो नेमकं काय आहे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की असं उद्धवसाहेब देखील त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलतात. त्यामुळे पक्षप्रमुखाला काही गोष्टी समजणं गरजेचं असतं, ते त्यांना समजावून सांगणं ही माझी जबाबदारी होती. तुम्ही समजवलेल्या मुद्द्यांवर त्यांचं समाधान झालं? त्यांना काय फार काय असं काय समाधान करण्यासाठी मी गेलो नव्हतो. त्यांना जी माहिती हवी होती ती माहिती त्यांना मी देऊन आलो आहे. त्यांना काही समजून घ्यायचं होतं ते मी समजवलेलं आहे. मला वाटतं की त्यांच्याकडे काय फार काय मोठा विषय नव्हता. मग त्यांनी सांगितलं तुम्ही नंतर बसून हे सगळं करा. जे त्यांना अपेक्षित प्रश्न होते त्याची उत्तरं मी देऊन आलो. बघा, गेली जवळपास एक 3-3.25 दशकं मी माध्यमांमध्ये आहे. ठाकरेंचा अभ्यास तुमचा माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. पण मला ठाकरेंची एक देहबोली कळते. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जितके सहज वाटायला हवं किंवा आपण कोकणातली माणसं जितकी एकदम सहज एक दुसऱ्याशी मिसळतो तितके ते मिसळताना दिसत नाही आहेत. आणि त्यामुळे आम्ही माध्यमातले लोक त्यांच्या देहबोलीवर बोलतोय. तुम्हाला काल राज ठाकरे हे तुमच्याबरोबर सहज वागताना वाटले की त्यांच्या मनात किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी एक अडी असल्याचं तुम्हाला जाणवलं? नाही, बिलकुल नाही. मला ते अगदी सहज वाटले. म्हणजे अगदी जसं मी राज ठाकरेंना मी देखील ओळखतो आणि मला तर तसेच वाटले जसे मी त्यांना ओळखत होतो. कुठे आर्टिफिशियल नाही वाटलं? मला बिलकुल वाटलं नाही. त्यांचे साधे साधे प्रश्न होते, साधी साधी उत्तर होती, पण त्यांना ते समजून घ्यायचं होतं. कधी कधी आपला माणसाकडनं समजून घेताना काही वेळेला समोरच्याचं पण ऐकायचं असतं. पण मला त्याच्यात कुठेही असं कृत्रिमपणा वाटला नाही किंवा कुठेही असं काही वेगळं वाटलं नाही. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरं दिली. मला काय त्याच्यात काय असं वेगळंच बिलकुल तर वाटलं नाही. आत्ता ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय त्यावेळेला साधारण 3 दिवस झालेले आहेत. आत्ता तुम्ही स्वतः इतके ठाम आहात का की हो, ही युती होणार आणि हे दोघं युती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार? याबद्दल तुम्ही आशावादी आहात? नक्कीच. युती आता अंतिम टप्प्यात आहे. ज्या दिवशी युती पूर्ण होईल त्या दिवशी हे दोन्ही नेते निर्णय घेतील ती कधी जाहीर करायची. त्याप्रमाणे ते तयारी करतील आणि माध्यमांच्या समोर येऊन जाहीर करतील किंवा वेगळ्या कुठल्या पद्धतीने जाहीर करायची याचा निर्णय नेते घेतील. तुमचा मुंबईचा अभ्यास हा कौतुकास्पद आहे. कारण तुम्ही स्वतः ज्या व्यवसायामध्ये आहात, केबल ऑपरेटरच्या, त्या व्यवसायामध्ये माणूस वाचणं किंवा त्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं, लॉ अँड ऑर्डर, इतक्या गोष्टी असतात त्या व्यवसायामध्ये. वरकरणी वाटताना त्या तारा खेचण्याचा व्यवसाय वाटतो, पण तो खूप डोक्याचा भुगा करणारा व्यवसाय आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला मुंबईचे सगळे पॉकेट्स, मुंबईचे सगळे बेरीज वजाबाकीचे सगळे जे काय घटक आहेत ते माहिती आहेत. ही बोलणी, वाटाघाटी आणि मनसेला काय हवं आहे हे नीट, अगदी हे जे युतीचं बाळंतपण आहे हे नीट होईल असं वाटतंय तुम्हाला? मला तर काही फार अडचण वाटत नाही आहे. मला वाटतं लवकरात लवकर युतीची बोलणी संपतील आणि महाराष्ट्रातल्या लोकांना जे काही अपेक्षित आहे की या दोन भावांनी एकत्र यावं ते लवकरच जाहीर होईल असं मला वाटतं. राज ठाकरेंचा प्रभाव हा एक जेमतेम 5 ते 6 विधानसभा मतदारसंघात आहे किंवा त्यांचे मतदार तिथे आहेत असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी असे मतदारसंघ ते आहेत. अगदी आपण दहिसरला किंवा त्या परिसरात गेलो तर तिथे थोडेसे आहेत. या परिसरातल्या जागा राज ठाकरेंना हव्या असतील तर शिवसेनेचा असा इतिहास आहे की प्रत्येक जागेवर कीस पाडणारा नेता म्हणजे अनिल परब, की ज्याला सगळं माहिती असतं. तिथल्या शाखा प्रमुखाचे वाद, तिथल्या महिला संघटकांचे वाद आणि मग त्याच्यावरती देवाणघेवाण सुरू होते. तुम्हाला वाटतं का की ह्या पॉकेट्समधल्या जागा त्यांना मिळतील? बघा, असं आहे की वाटाघाटी या दोन्ही बाजूने होत असतात आणि प्रश्न आता कोणाचा नगरसेवक येतो
आमचा येतो का त्यांचा येतो हा नाहीच आहे. प्रश्न युतीचा नगरसेवक येतो की नाही, प्रश्न दोघांचा मिळून नगरसेवक येतो की नाही. आणि आपण म्हटलं काही प्रभाग आहेत, काही प्रभागात नाही, अख्ख्या मुंबईत मराठी मतदार पसरलेला आहे. आणि हा मराठी मतदार जर त्यांच्या मनात असेल की या दोन भावांनी एकत्र यावं, तर प्रश्न काय फक्त दादर, वरळी, लालबाग हा नाही आहे, प्रश्न अख्ख्या मुंबईचा आहे. आणि मला देखील माहिती आहे की मराठी किती आहेत, एकत्र आले तर काय होऊ शकतं, आणि ही मतं जर एकत्र आली तर काय निकाल लागू शकतो याचा मला देखील अंदाज आहे. आणि म्हणून हे दोन भाऊ एकत्र आले तर एक वेगळं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं मुंबई महानगरपालिका आणि येणाऱ्या महानगरपालिका या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या दिशा देणाऱ्या निवडणुका ठरतील. मनसेची झोळी रिकामी करणारे अनिल परब इतके आशावादी नेमके कशामुळे आहेत? ठाकरे ब्रँड अजून कायम आहे? मुंबईकरांना ठाकरे अजून हवे आहेत का? 100% मुंबईकरांना ठाकरेच हवेत. ठाकरे मुंबई आहेत म्हणजे मुंबई सुरक्षित आहे असं तमाम मराठी मनांचं मत आहे. आजही ठाकरे या नावाचा, आडनावाचा एक विश्वास मराठी माणसाला आहे. तो कोणीही कितीही काही केलं तरी तो नाकारू शकत नाही. विरोधकांचा प्रयत्न चाललाय की ठाकरे हे नावच राजकारणातनं पुसून काढायचं, ज्याला मराठी माणूस कधी तयार होणार नाही. कारण आजही बाळासाहेबांनी जो काही ठसा उमटवलेला आहे हा इतक्या सहजासहजी कोण पुसून काढू शकत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणं, कोणाची किती मतं आहेत याच्यापेक्षा मराठी मतं एकत्र होणं. मी मराठी म्हणजे जातीने मराठी नाही म्हणत, म्हणजे तुम्ही मराठा नाही म्हणत आहेत, मी मराठी, भाषेने मराठी. मी मराठी म्हणजे एक माझी मराठीची व्याख्या सांगतो, जी बाळासाहेबांची होती, जी उद्धव साहेबांची पण आहे, की महाराष्ट्रात किंवा मराठी मातीत जो जगला, ज्याचं मराठीवर प्रेम आहे, जो मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी त्याने त्याचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, आणि ज्या मुंबईने किंवा महाराष्ट्राने त्याला सर्वस्व दिलेलं आहे, आणि मुंबई हेच त्याचं जीवन झालेलं आहे, तो मराठी आमच्यासाठी. मग तुमच्या मते कृपाशंकर सिंग माझे मराठी का? कित्येक मित्र जे माझ्याबरोबर गोट्या खेळणारे आहेत ते वेगवेगळ्या भाषेचे आहेत. त्यांच्या घरात सत्यनारायणची पूजा मराठीत होते, मराठी मीडियममध्ये शिकले, मराठी मुलींशी काही लग्न केलं, त्यांची मुलं मराठी शाळेत शिकत आहेत किंवा मराठी बोलतायत. आता ह्यानं तुम्ही काय समजायचं? ज्यांनी मराठी आत्मसात केली, जे मराठी, आता राज ठाकरे ते मागे सांगितलं त्यांचा एक गुजराती मित्र आहे जो फार सुंदर मराठी बोलतो किंवा फार सुंदर मराठी त्याला येतं आणि त्याचं मराठीवर जास्त प्रेम आहे, त्याला काय समजायचं? आता माझ्याबरोबर काम करणारे जे कोण आहेत हे लहानपणापासून माझ्याबरोबर वाढलेले आहेत, मराठी नाही आहेत, पण माझ्याबरोबर मराठीत बोलतात, माझ्यापेक्षा चांगलं मराठीत बोलतात, माझ्याबरोबर शाळेत होते, त्याला आम्ही मराठीच समजतो. त्याच्यामुळे जात मराठी आहे म्हणून मराठी नाही, तर त्यांचं वागणं मराठी आहे म्हणून ते मराठी आहेत. आणि अशा लोकांसाठी आजही ठाकरे का बाळासाहेबांनी काय फक्त त्याच मराठ्यांना नोकऱ्या लावल्यात काय? जे महाराष्ट्रात आजही आम्ही कित्येक असे लोक लावतो शिवसेनेच्या शाखेत, आमचे कार्यकर्ते जे गैरमराठी आहेत आडनावाने, परंतु दररोज शाखेत येत आहेत, दररोज शाखेत राहत आहेत, आमच्याबरोबर सगळ्या कार्यक्रमात आहेत, माझ्याबरोबर केसेसमध्ये आहेत. आज त्या लोकांच्या नोकऱ्या, त्या लोकांच्या मुलांचं शिक्षण, त्यांची ॲडमिशन ही आम्ही मराठी म्हणून करतो. त्यामुळे ही जी काही समूह आहे ना, हा मी मराठी समजतो. आणि त्यांना ठाकरे या नावाबद्दल प्रचंड प्रेम आहे. आणि मला असं वाटतं
ते लोक सगळे आज वाट बघतात की हे दोन भाऊ एकत्र आले तर आम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहोत. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता आपण ज्या वांद्र्यातल्या तुमच्या घरी बसलोय त्याच्या आजूबाजूला बनणारे जे काही गगनचुंबी टॉवर्स आहेत, लालबाग आणि परळ आणि शिवडी आणि वरळीमध्ये बनणारे, त्याच्यामध्ये जो मतदार येतोय किंवा जो रहिवासी येतोय तो ह्या तुमच्या मराठीच्या भावनिक किंवा भाकड मराठीला भुलेल असं तुम्हाला वाटतंय का? बघा त्याला किती गरज आहे आमची. आता समजा माझ्या समोर टॉवर आहे, उद्या ह्या टॉवरचं उद्या पाणी बंद झालं की ह्या टॉवरमध्ये काही महिलांची छेडछाड काढली गेली. आता माझं घर बाजूला आहे, त्यांना सगळ्यात पहिली सुरक्षा कोणाची वाटेल? माझीच वाटेल ना. की अनिल परब आमच्या बाजूला राहतो, ते पहिले येणार माझ्याच घरी सांगायला. आणि ज्यावेळेला मी त्यांच्यासाठी उभा राहीन त्यावेळेला त्यांच्या विश्वासाचा पहिला माणूस मी आहे. शिवसेना म्हणजे हा विश्वास आहे. शिवसेनेची शाखा म्हणजे विश्वास आहे. शिवसेनेची शाखा म्हणजे सुरक्षितता आहे. आता मी इथे बाजूला राहतो, तशी माझ्या असण्याने तिकडे किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्या असण्यामुळे एक वेगळ्या प्रकारची सुरक्षा आहे ना त्यांना. या इतक्या पडझडीनंतर तुम्हाला हे वाटतंय? म्हणजे हा मला अगदी आजही दुर्दम्य वाटतंय. आशावाद म्हटला पाहिजे. नाही, दुर्दम्य आशावाद म्हणजे मी उदाहरणासकट सांगतोय तुम्हाला. शिवसेनेचा नगरसेवक किंवा शिवसेनेचा आमदार म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना म्हणजे शिवसेनेचा छोटा छोटा कार्यकर्ता. त्याचं ऐकलं जातं, त्याला महत्व आहे त्याचं शिवसेनेत? ऐकलं. बघा, एक फक्त काय झालंय की चेहरा बनायला एक कालावधी लागतो. तो चेहरा समजा आता मी बनलोय तर माझी 20-35 वर्षाची कारकीर्द आहे, त्याच्यामुळे मी चेहरा बनलो. असा चेहरा बनायला वेळ लागतो. सध्या तो चेहरा गेलाय बाजूला, पण तो परत बनायला कालावधी तर जाईलच ना. एखाद्या झाडावरची सगळी पानं पडली, ते झाड ज्या दिवशी ओसाड होतं म्हणजे काय परत ते फुलत नाही अशातला काही भाग नाही आहे. मग ज्या दिवशी ओसाड होतं त्या दिवशी झाडाखाली बसून म्हणतो की आता आयुष्यात परत हे झाड कधीच फळ देणार नाही. हां, कार्यकर्ते कोणच राहिले नसते, गोष्टी वेगळी आहे. चेहऱ्याबरोबर काही वेळेला कार्यकर्ते पण जातात, कार्यकर्ते नवीन तयार होतात. हा तर नियतीचा नियम आहे. नाही, तुम्ही आता योग्य मुद्द्यावर आलात. शिवसेनेमध्ये 90च्या दशकामध्ये ज्या वेळेला छगन भुजबळ गेले त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी त्यांना लखोबा लोखंडे असं म्हटलं आणि गद्दार असं म्हटलं. त्यानंतर गद्दार हा शिवसेनेसाठी एक परवलीचा शब्द त्यांनी करून टाकला जाणाऱ्या लोकांना. मग राणे गेले, मग राज ठाकरे गेले, आता एकनाथ शिंदे गेले. पण आत्ता जे राजकारण आहे ते एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखं आहे, हे तुम्ही मान्य कराल, कारण तुम्ही आधुनिकतेचा वेध घेणारे नेते आहात. प्रत्येक नवा माणूस येतो त्याला त्याच्या बदलासहित स्वीकारायचं असतं. आत्ता जे लोक तुम्हाला सोडून गेलेत, ह्या 3 मोठ्या नेत्यांची मी नावं घेतली, यातला शिवसेनेसाठी गद्दार कोण? की आता कोणाला शिवसेना गद्दार म्हणणार नाही, जो येईल त्याला घेऊन पक्ष मजबूत करणार, असं काही ठरतंय का शिवसेनेमध्ये? बघा, मी आजही बाळासाहेबांच्या पठडीतलाच कार्यकर्ता आहे. म्हणजे मी त्या दोन्ही बदलांच्या मधला कार्यकर्ता आहे. पण माझ्यावरती प्रभाव कोणाचा आहे? बाळासाहेबांचा. आणि बाळासाहेबांच्या पठडीत तयार झाल्या असल्यामुळे पक्षाची बेईमानी करणारा माणूस मी नेहमी गद्दारच समजतो. कॉर्पोरेट कल्चर जरी राजकारणात आलेलं असलं, आता कदाचित ह्याच्यावर येणारी पुढची पिढी असेल, त्याच्या पुढची पिढी असेल, ती राजकारण कदाचित कॉर्पोरेट लेवलला बघेल. पण मी ज्या वातावरणात वाढलोय त्या वातावरणात निष्ठा हाच परवलीचा शब्द आहे. आणि आजही मला जो पक्ष सोडून जातो जो माणूस, किंवा जो, माझं मत असं आहे, एखाद्या वेळेला एखाद्याचं म्हणणं पटत नसेल, मी त्यांच्या विरोधात बिलकुल नाही आहे. प्रत्येक माणसाला आपला नेता निवडायचा अधिकार आहे. पण ज्या घरात तुम्ही खाताय त्या घराचे वाशे मोजू नका, हे माझं म्हणणं आहे. ज्यांनी मोठं केलं त्यांना शिव्या घालायच्या, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं, ही आपली संस्कृती नाही. एखाद्याचं एखाद्याशी पटत नाही, नमस्कार, माझा मार्ग वेगळा आहे.
वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतो. परंतु ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्या घरात आपण मोठं झालो, ते घरच उद्ध्वस्त करून टाकायचं, ही जी वृत्ती आहे, याला आमचा विरोध आहे. पण मग आता जे खालचे तळाचे कार्यकर्ते किंवा उमेदवार जर तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्याकडे आले किंवा तुम्हाला यावेसे वाटले तर त्यांचं स्वागत करणार मला का असं- शिवसेना पुन्हा उभारण्यासाठी? मला एक गोष्ट कळत नाही, जर समजा एखादा कार्यकर्ता काही तात्विक कारणास्तव केला असेल आणि ज्याने शिवसेनेच्या बद्दल काही त्याचं काही वाईट नसेल, त्याला आपली चूक समजा वाटली की बाबा माझी ही चूक झाली की मी जायला नाही पाहिजे होतं, आणि ज्याने शिवसेनेबद्दल अवाक्षरी काढलं नाही, असे कित्येक कार्यकर्ते आहेत जे परत वाटत नाही की आमची चूक झाली, आम्ही येतो. हा केस टू केसचा प्रश्न आहे. याला काय असं काही बंधन किंवा तुम्ही याला काही कुठला कायदा किंवा नियम नाही. माणूस कार्यकर्ता चांगला आहे, कधी कधी कार्यकर्ता सकाळी चुकतो, संध्याकाळी बरोबर होतो. त्याला वाटतं अरे नाही माझ्याकडनं चूक झाली, मी नाही करायला पाहिजे असं. काही वेळेला भावनिक होऊन जातात, मग लक्षात येतं की अरे नाही आपली चूक झाली. मग अशा वेळेला हा पक्षप्रमुखांचा निर्णय असतो की त्याला घ्यायचं की नाही घ्यायचं ते, आणि त्याचं मेरिट डिमेरिट त्याच्याबरोबर लागलेलंच असतं ना, आम्हाला माहीत असतं ना. नाही, पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, पण तुम्ही म्हणा किंवा सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, विनायक राऊत, संजय राऊत, ही जी सगळी मंडळी आहेत, हीच खाली केस स्टडी करून ती केस बनवत असतात ना? जर एखाद्याची केस चांगली असेल तर आम्हाला काय अधिकार दिलाय कोणी केस खराब करायचा? इतकं तर काय पक्षप्रमुखांना कळत नाही, अशातला भाग नाही ना. माहिती तर सगळ्यांनाच असते, आणि मुंबईतली माहिती तर प्रत्येकाला कळते हो. आणि आजकाल सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे, तुम्ही जे काय बोलता ते लगेच सोशल मीडियावर येतं. पण सोशल मीडिया अडवण्या एवढे आम्ही काही स्ट्रॉंग नाही ना. ते देखील बघतातच ना दररोज सोशल मीडियावरती काय चाललंय ते. आम्ही केबलचे असल्यामुळे चॅनल थांबवू मी तेच शकतो. आता येणार होतो, कारण ही जी अडवाअडवी आहे हे शिवसेना प्रमुखांसाठी करणारा भिडू म्हणजे अनिल परब. पण आत्ता ज्या पद्धतीची माध्यमं आहेत किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी आता वर्तमानपत्र जवळपास इतिहासात जमा होतील असं एक 2-4 मोठी वर्तमानपत्र सोडली तर असा एक ट्रेंड आहे. लोक आता बातम्यांपासून मनोरंजन आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर बघतायत. हे आव्हान बदलत्या पिढीचं शिवसेनेला पेलवतंय का, की असं आहे तिथे ना. शिवसेना भाजप बरोबर मागे पडली आहे? नाही, असं नाही. दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. टेक्नॉलॉजी सतत बदलत असते आणि येणारी पिढी ती ॲब्झॉर्ब करत असते. मी जेवढ्या स्मार्टली माझा स्मार्टफोन हाताळू शकत नाही, माझी मुलगी किंवा माझ्या घरातले फास्ट हाताळतात, कारण ते त्या कल्चरमध्ये वाढतात. आता मी केबलचा माणूस होतो, त्याच्यामुळे केबल अडवू शकत होतो, मी त्या धंद्यात होतो. आता यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण स्वतःचं यूट्यूब चॅनल काढून कोणी कुठेही बघू शकतो. अडवण्याचा मला अधिकारच नाही आहे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी, बदललेल्या टेक्नॉलॉजीला आत्मसात करणं याला पर्यायच नाही आहे, तो तुम्हाला करायलाच पाहिजे. भाजपची गोष्ट वेगळी आहे, त्यांच्या हातात आज पूर्ण देश आहे. त्यांच्या हातात प्रत्येक जे काही साधन लागतं या लढाईला हे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. लढाई भाजप आज का जिंकते? कारण प्रत्येक हत्यार त्यांच्याकडे आहे. इलेक्शन कमिशन त्यांचं ऐकतंय. कोर्टाच्या बाबतीत आम्ही काय म्हणू शकत नाही, पण सर्वसाधारण माणसाचं मत तयार झालेलं आहे की कोर्ट देखील त्यांच्या बाजूने, असं लोकांचं मत तयार झालं आहे. मीडिया आज अडाणी अंबानींच्या हातात आहे. सर्वसाधारण कॉर्पोरेटचे लोक सरकारच्या शक्यतो विरोधात जात नाहीत. त्याच्यामुळे ज्या काय राजकारणात लागणारी जी काय साधनं आहेत ही जवळपास सगळी त्यांच्याकडे आहेत, आणि त्याच्यामुळे ते सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे असणं याच्यात काही वेगळं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या साधनांचा उपयोग करून ते लढाई जिंकतात. पुन्हा त्यांना तर तो निवडणुकीचा भस्म्याच झाला आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना हवीच आहे. त्यांना देश किती विकसित होईल, देशाचं काय होईल माहीत नाही, पण प्रत्येक राज्यात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चाळ कमिटीच्या पण निवडणुका ते उद्या लढू शकतात आणि जिंकू शकतात, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट जिंकायची आहे. दुसरा कोण असूच नाही राजकारणात, हे त्यांचं स्वप्न आहे.
पण मग त्यांना उद्धव बघा त्यांना हा एक भाग झाला. ते काय म्हणतात, आम्हाला सरेंडर व्हा. मग जर त्यांच्या समोर सरेंडर जे लोक झाले ते आजही सुरक्षित नाही आहेत. आता एक सदग्रस्त तर लीलावतीमध्ये आहेत, दुसरे सदग्रस्त अजून आणखी दिल्ली, मुंबई, सातारा वाऱ्या कापतायत. मग अशा वेळेला म्हणून उद्धव ठाकरे त्यांना सरेंडर होत नाही आहेत का? नाही बघा, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र. आज बाळासाहेब असले असते तर काय झालं असतं? प्रश्न असा आहे, सरेंडर का व्हा? आम्ही तुमचे मित्रपक्ष होतो ना. जर तुमची नीती जर मित्रपक्षांनाच संपवण्याची असेल तर तुमच्याशी लढावंच लागेल. एकंदर आमचं सोडा, आजही त्यांचे जेवढे मित्रपक्ष आहेत, मला तर एक गोष्ट माहिती आहे की अख्खा देश ज्यावेळेला त्यांच्या विरोधात होता त्यावेळेला दोनच मित्रपक्ष त्यांच्याबरोबर राहिले होते, ते म्हणजे अकाली दल आणि शिवसेना. आजही त्यांच्याबरोबर जे दोन पक्ष आहेत ते देखील त्यांच्या विरोधात होते. शिवसेना ऑपॉर्च्युनिस्ट नाही आहे. शिवसेना दिलदार मित्र आहे. जेव्हा त्यांचा वाईट टाईम होता तेव्हा देखील शिवसेनेने त्यांची कधी साथ सोडली नाही. पण त्यावेळेची बी जे पी, आताची बी जे पी, ज्याच्यामध्ये असं आम्हाला वाटलं की हा पक्षच आम्हाला संपवून टाकतोय, त्यावेळेला आम्ही विरोधात उभे राहिलो. जे सरेंडर नाही झाले त्यांना त्रास हा लिहिलेलाच आहे, कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. त्याच्यामुळे ते त्रास देतील. पण जेव्हा तुम्हाला लढाई लढतो त्यावेळेला वार तर होणारच आहेत ना. वार होत आहेत म्हणून सरेंडर होणारही आमची औलाद नाही. पण मग आता ही जी तुमची औलाद आहे की जी निधड्या छातीने लढू पाहते, ही आता आपलं नेतृत्व बदलताना दिसते. काल डोममध्ये आदित्य ठाकरे यांनी सगळ्यांना संबोधित केलं. नवी शिवसेना ही आता आदित्यायन सुरू करेल असं वाटतंय? असं काही मला वाटत नाही आहे. हा प्रोसेस असतो. बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेब आले, उद्धवसाहेबांनंतर आदित्यसाहेब येतील, हा नॅचरल कोर्स आहे. उद्धवसाहेब एका बैठकीला आले नाहीत याचा अर्थ लगेच काय टेकओव्हर हँडओव्हर प्रोसेस झाला असं मानणाऱ्यांच्या पैकी मी नाही आहे. आता आदित्य साहेबांना देखील 16 वर्ष येऊन झाली राजकारणात, आणि 16 वर्ष हा काही कमी पिरियड नाही आहे. 2010ला त्यांनी युवा सेनेचं प्रमुखपद घेतलं आहे. 16 वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि आज यंग पिढीचं नेतृत्व करण्याचं त्यांचं वय देखील आहे आणि 16 वर्षाचा अनुभव देखील आहे. या मुंबईमध्ये आपण काय केलं हे सांगण्याची क्षमता देखील त्यांची आहे. तर प्रत्येक वेळेला उद्धवसाहेबांनीच का सांगितलं पाहिजे? सेकंड लीडरने सांगितलं तर काही चालत नाही का? आणि ते त्यांनी सांगितलं, कारण आता उद्धवसाहेब उद्या युतीची सभा होईल, पहिली सभा होईल, दुसरी सभा होईल, मुंबईत सभा होतील, शेवटची सभा होईल, त्यामुळे ते बोलणारच आहेत. एखादी गोष्ट त्यांनी सांगितली म्हणजे लगेच आदित्य सुरू होतंय असं समजायची काही गरज नाही. आदित्य साहेबांना मी खूप जवळनं बघतोय. ते मुंबईचे विषय खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. मुंबई त्यांना चांगली कळते. मुंबईच्या गोष्टींवरती त्यांचा अभ्यास आहे, हे तर कोण नाकारत नाही. आणि जर ज्यांचा मुंबईवरती अभ्यास आहे त्यांनी जर शिवसेनेच्या लोकांना मुंबई समजावून सांगितली, किंवा त्यांनी जर म्हटलं की आपण काय मुंबईसाठी केलं हे लोकांना तुम्ही सांगणार आहात, तर ते सांगण्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण उजळणी करून घेऊया. तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही गैर आहे. लगेच त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात काही गरज नाही. त्यांच्या बोलण्यात कुठेही असं दिसलं नाही की यांना काय मुंबईचं कळत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने काल मांडलं ते तर सगळ्यांच्या समोर होतं, आणि त्याच्यामुळे त्यांचा मुंबईवरचा अभ्यास हा अधोरेखित झालेला आहे. बघा, देवेंद्र फडणवीसांबद्दल असं म्हटलं जातं, जसं विलासरावांबद्दल म्हटलं जायचं की विलासराव एक राजा माणूस होते. ते त्यांच्याबरोबर, तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर काम केलं आहे, विरोधी पक्षात जरी असलात तरी पण विधिमंडळात तुम्ही होतात. एक दिलदार माणूस होता, जिंदा दिल, पोटात एक ओठात एक नव्हतं. देवेंद्र फडणवीस हे आपल्या मित्रांची काळजी घेतात असं म्हटलं जातं. उद्धव ठाकरेंना ते आपला मित्र खाजगीत समजतात. त्या मित्राला या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये मदत करतील असं काही निरीक्षकांचं निरीक्षण आहे. तुमचं स्वतःचं त्या बॅटलफील्डवर उतरणारा एक मेंबर म्हणून किंवा एक प्लेयर म्हणून काय निरीक्षण आहे? नाही, मला बघा, लढाई ही लढाईसारखी असते. मैत्रीपूर्ण लढाई अशी काय शब्दच नाही आहे. हा फक्त गोंडस शब्द आहे. किंवा राजकारणात अशी मदत करता येत नाही. लढाईत एक तर जिंकावं लागतं किंवा हारावं लागतं.
आणि फडणवीसांच्या हातात काय आहे यापेक्षा त्यांना वरून सूचना काय येतात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते असं काय वेगळी जाऊन मदत करतील असं मला कधीतरी वाटत नाही. त्यामुळे लढाई ही लढावीच लागेल आणि जिंकण्यासाठीच लढावं लागेल. त्यामुळे आम्ही काही अशी फार अपेक्षा पण करत नाही आहे की फडणवीसांनी काहीतरी असं वेगळं फॉर्मॅट तयार करून आम्हाला मदत करावी. आता ठीक आहे, त्यांच्याकडे ते सगळे आहेत, आमच्याकडे आम्ही आहोत. लढाईच्या मैदानात उतरतोय. जो काही निर्णय मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात आहे तो कौल लोक देतील. या निवडणुकीत अनिल परब या शिवसेना नेत्याला नेमकी कोणत्या व्यवस्थेची किंवा यंत्रणेची भीती वाटते विजयाश्रीसाठी? नाही बघा, मी घाबरून लढाईला कधीच उतरत नाही. लढाई नेहमी डू ऑर डाय असते. आत्तापर्यंत खूप निवडणुका जिंकलोय, खूप निवडणुका हरलोय. निवडणूक एक तर जिंकावं लागतं किंवा हरावं लागतं. बऱ्याच निवडणुका जिंकता जिंकता हरलोय, बऱ्याच निवडणुका हरता हरता जिंकलोय. त्यामुळे निवडणूक ही प्रत्येक टप्प्याला बदलत असते. आत्ता आपण पहिल्या टप्प्यात आहोत. हे टप्पे कसे बदलत जातील आणि त्या त्या वेळेला कुठली आव्हानं येतील, मग त्या आव्हानातलं भयदायक आव्हान काय असेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. निवडणुकांचा जसा माहोल तयार होईल, आणि ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, या कॉर्पोरेशन तुम्हाला माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टी याच्यात फार महत्त्वाच्या असतात. डिव्हिजन ऑफ वोट्स असतात, छोटे छोटे इश्यूज असतात, स्थानिक बाहेरचा ह्या गोष्टी या निवडणुकीत फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या फॅक्टर्स आता कसे निवडणुकीत उतरतील, वेगवेगळ्या गोष्टी कशा तयार होतील. स्थानिक दुश्मनी एकमेकाची धुण्याचा हा सण आहे असं आम्ही म्हणतो. आता ते कशा पद्धतीने पुढे जातंय हे त्या त्या वेळेला ठरेल. बघा, तुम्ही आता एकदम शेवटच्या टप्प्यावर मला आणून सोडलंय. ही जी दुश्मनी आहे शिवसेनेची, ही शिवसेनेची दुश्मनी नारायण राणेंबरोबर होती 2005 त्यानंतर मग ती राज ठाकरेंबरोबर झाली आणि आता 2022 एकनाथ शिंदेंबरोबर झाली. सध्याच्या राजकारणामध्ये आपण कशाचाच अंदाज वर्तवू शकत नाही. एक शत्रू कायम आहे, एक मित्र कायम आहे हे सांगू शकत नाही. शिवसेना या तिन्ही नेत्यांबद्दलच्या एकाबरोबर ते कौटुंबिक असल्यामुळे जवळ आले. उरले दोन लोक, नारायण राणे किंवा एकनाथ शिंदे. जर शिवसेनेला सर्वाईव्ह होण्यासाठी मैत्रीचा हात पुढे करावा लागला तर शिवसेना भविष्यात राणेंबरोबर तो हात पुढे करणार की शिंदेंबरोबर? असं आहे, कुठली गोष्ट राजकारणात कधी करायची आणि कुठली गोष्ट योग्य आणि कुठली अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार हा नेहमी पक्षप्रमुखाला असतो. आणि जसा बाळासाहेबांचा अधिकार आम्ही मानायचो तसा आम्ही अगदी उद्धव साहेबांचा अधिकार मानतो. आत्ताच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विचाराल तर कोणालाच हात पुढे करण्यासारखी परिस्थिती नाही आहे. पण राजकीय गणितं ज्या वेळेला बघितली जातात तेव्हा आयुष्यात कधीच कोण काही सांगू शकत नाही. म्हणजे काही वर्षापूर्वीच्या मागच्या 2 निवडणुका तुम्ही बघितल्या असं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं कोणी सांगितलं असतं तर ते कोणी मान्य केलं नसतं. आणि म्हणून पक्षप्रमुख जो निर्णय घेतो, एकदा शिवसेनेत एक पद्धत आहे, शिवसेना सैनिकी पक्ष आहे आणि जेव्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला तर त्याला का विचारत नाही. म्हणजे इट्स लाईक अ मिलिटरी की कॅप्टनला कोण कधी विचारत नाही व्हाय, असं मी तरी शिकलेलो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो कुठला निर्णय उद्धवसाहेब घेतील तो निर्णयाची अंमलबजावणी करणं एवढंच आम्हाला माहिती आहे. म्हणजे मी ज्या पिढीमध्ये शिकलो आहे किंवा मी जसं म्हणतो की मी बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि तेच जे बाळासाहेबांच्या बाबतीत मी मानायचो तेच मी उद्धवसाहेबांच्या बाबतीत मानतो. बाळासाहेबांचं शिवसैनिकांवर प्रचंड प्रेम होतं. तुम्हाला असं वाटतं की ते प्रेम शिवसैनिकांना देण्या इतकं उद्धव ठाकरे दिलदार आहेत किंवा त्यांनी ते प्रेम दिलं आहे आणि भविष्यात ते त्यांना देतील असं तुम्हाला वाटतंय? मी माझ्यावरनं सांगतो ना, बाकी तर कोणाची सांगायची गरज नाही. तुम्ही कामाचे, तुम्ही नाही गुणवत्तावान नाही, किंवा मी गुणवत्तेचा का झालो किंवा माझी गुणवत्ता बघितली कोणी? उद्धव साहेबांनीच बघितली ना. मी तर एक छोटा कार्यकर्ताच आहे.
मी काय असं काही फार मोठ्या घराण्यातनं तर आलो नाही आहे. रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला उचलून इतके वेळा आमदार बनवणं, इतके वेळा त्याला मंत्री बनवणं, त्याला विरोधी गटामध्ये त्याचा पक्षाचा नेता बनवणं, हे हेरलं कोणी? उद्धव ठाकरेंनीच हेरलं ना. बाळासाहेबांचा मी फार जवळ होतो, पण माझी कारकीर्द फुलवली कोणी? उद्धव ठाकरेंनी. प्रेम असल्याशिवाय का? पुन्हा माझं असं त्यांचं काय संबंध होते की फक्त माझ्यावरच प्रेम करावं? काय होतंय की आत्ता मीडियाच्या माध्यमातनं जो म्हणजे नॅरेटिव्ह Narrative कसाला सेट केला जातो तो हा केला गेलाय. मला तुम्ही विचाराल तर मी माझं मत सांगितलं. मला तर कधी असं उद्धव ठाकरेंबद्दल वाटलं नाही. कारण माझी भले मी बाळासाहेबांच्या पठडीतला असेन, त्यांचे विचारांनी तयार झालेलं असेन, परंतु माझी कारकीर्द जी काय मोठी झाली किंवा जी काय भरली ती उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये. आणि माझं हेच म्हणणं आहे, जे आत्ताचे 40 गेले किंवा आत्ता जे गेले याच्यामध्ये बाळासाहेबांनी ज्यांची कारकीर्द फुलवली हे कोण नाहीत. हे जे सगळे गेले ना त्यांची सगळ्यांची कारकीर्द उद्धव ठाकरेंनीच फुलवलेली आहे. मग ज्यांनी तुमची कारकीर्द फुलवली ते दिलदार नाहीत का? त्यांच्याबद्दलच आत्ता असूया का? बाळासाहेबांच्या वेळेला कोण होते? राणे होते. बाळासाहेबांच्या वेळेला भुजबळ होते. ते एक वेळ गणेश नाईक होते. ते एक वेळ काय बोलले तर मी समजू शकतो की उद्धव ठाकरेंबद्दल, पण त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा कधी संबंधच आला नाही. पण ज्यांचा आता एकनाथ शिंदे असतील किंवा बाकीचे आमदार असतील किंवा बाकीच्या सगळे लोक असतील, यांना काय एफॉर्म बिफॉर्म बाळासाहेबांनी दिले? साधारण तुम्हाला माहिती आहे 2003 पासून उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेचे सूत्र आली. एकनाथ शिंदे आमदार कधी झाले? 2004ला. मी त्यांच्या अगोदर आमदार झालोय. कारकीर्द मी जर म्हणतो माझी कारकीर्द उद्धव ठाकरेंनी फुलवली, तर एकनाथ शिंदेची कारकीर्द कोणी फुलवली? मी तर नेहमी सांगतो एक एक कारण आहे तो देण्याची. 2014ला जे लोक शिवसेनेत आले, जे 2014च्या अगोदर शिवसेनेच्या विरोधात लढले, म्हणजे जेव्हा बाळासाहेब जिवंत होते तेव्हा, ते बाळासाहेबांचे विचार आम्हाला 2014ला सांगतायत. ते बाळासाहेबांचे विचार पटले आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून 2022ला आम्हाला सोडून गेले. कोण सांगते आम्हाला? जे 2014ला शिवसेनेत आले, ज्यांना बाळासाहेब माहीत नाहीत, जे बाळासाहेबांना भेटले नाहीत, ज्यांना बाळासाहेबांच्या विचाराशी काही संबंध नाही, 2014च्या अगोदर ते बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लढले. आता ह्यांचं आम्ही ऐकायचं? एकनाथ शिंदेंचा आणि बाळासाहेबांचा संबंध किती वेळा आला? दिघेंचा मी समजू शकतो. एकनाथ शिंदेंची कारकीर्द कधीपासून तुम्हाला पण माहिती आहे, कधीपासून फुलली ती. हे जे सगळे लोक जे आहेत त्या सगळ्यांना मी चांगला ओळखतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आत्ता ही कारणं पुढे केली जात आहेत. एक नॅरेटिव्ह पसरवलं जातं आहे की उद्धव ठाकरे असे आहेत, उद्धव ठाकरे तसे आहेत, परंतु आम्ही देखील त्यांच्याबद्दल बोलणारे लोक आहोत ना. त्यामुळे मला असं वाटत नाही की फार काही या गोष्टीत तथ्य आहे, परंतु मीडिया स्ट्रॉंग आहे. मीडियाच्या माध्यमातून नॅरेटिव्ह सेट करता येतं. भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये अतिशय निष्णात आहे. नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यंत्रणा त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या यंत्रणांचा पूर्ण वापर करून ती इमेज तयार करायचा प्रयत्न करत आहेत. हे आहेत अनिल परब. नॅरेटिव्ह सेट करण्याचा जमाना आहे असं ते म्हणत आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल जो काही नॅरेटिव्ह सेट केला जातोय त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसतोय. याच अनिल परब यांची शिवसेना मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, मुंबईकरांवर अन्याय होईल, मराठी माणसाला सावध करण्यासाठी आणि मराठी माणसाचा कैवार घेण्यासाठी ते आत्ता या निवडणुकीला सामोरे जात आहेत. हाही एक नॅरेटिव्हच आहे आणि तो किती नीट व्यवस्थित सेट करून या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा कायम राहणार की नाही हे आपल्याला अल्पावधीतच कळणार आहे. परब साहेब, आपण वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टींवर अत्यंत मनमोकळेपणाने भाष्य केलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या नेतृत्वात योग्य उमेदवारांना संधी मिळो आणि तुमच्या पक्षाला भरघोस यश मिळो याच शुभेच्छांसहित टाईम महाराष्ट्र तुमची रजा घेते. धन्यवाद.
आहे